राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेतून ओबीसी, एसबीसी सह आता व्हीजेएनटी प्रवर्गातील बेघर लाभार्थ्यांनाही घरे मिळणार आहेत। व्हीजेएनटीचे जिल्ह्यात 31,000 लाभार्थी बेघर आहेत। पहिल्यांदा ओबीसीतील 11,000 बेघर लाभार्थ्यांना बांधकामासाठी 15,000 रुपयांचा पहिला हप्ता दिला जाणार आहे। घरकुलासाठी टप्प्याटप्प्याने एकूण 1,20,000 रुपयांचे अनुदान मिळते। स्वच्छतागृहासाठी 12,000 रुपये आणि मनरेगा अंतर्गत मजुरीपोटी 23,200 रुपये स्वतंत्रपणे दिले जातात। सोलापूर जिल्ह्यात मोदी आवास योजनेअंतर्गत 2023-2024 ते 2026-27 या 3 वर्षात 62,218 ओबीसी लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळणार आहे। आता राज्य सरकारने मोदी आवास योजनेत व्हीजेएनटी प्रवर्गातील बेघर लाभार्थ्यांचाही समावेश केला आहे। जिल्ह्यातील अंदाजे 31,000 व्हीजेएनटी कुटुंबांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही। व्हीजेएनटी अंतर्गत धनगर, वंजारी, वडार, लमाण अशा एकूण 14 जातीतील बेघर लाभार्थ्यांना पुढील आर्थिक वर्षात घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे। तुर्तास जिल्ह्यातील 11,000 ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना 15,000 रुपयांचा पहिला हप्ता सोमवार ते गुरुवारपर्यंत मिळणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।